फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि आनंदात असाल। बरं, मी किती दिवस झाले तुम्हाला सांगते, माझी सतत धावपळ होते। आज माझ्या चेहऱ्यावरून तुमच्या लक्षात येईल, काल मी म्हणजे फेशियल करून घेतलं, तरीसुद्धा बघा चेहऱ्यावरचा थकवा काही कमी झालेला दिसत नाही। डोळे सुजले, चेहरा सुजलात आणि माहीत नाही काय काय। आजही मी सकाळी 5 वाजता उठलेली आहे आता, आणि हा लाल कलर बघून मला आता डान्स सुचतोय। कोणतं गाणं असेल? आय थिंक तुम्ही ओळखलं असेल, कारण बऱ्यापैकी व्हायरल आहे। जिथे तिथे म्हणजे लग्नाला जा, बर्थडेला जा, तुम्हाला हेच ऐकायला मिळेल। म्हणून जे आहे माझा सकाळी सकाळी डान्स चाललेला, सर्व आवरलं। सर्वात आधी तर घर क्लीन केलं, त्यानंतर अशी रेडी झाले। अगदी सिंपल, कारण खूप लांबचा प्रवास आहे, तोही 2 व्हीलरवरचा। त्यात मी साडी नेसलेली आहे, त्यामुळे म्हटलं जे करायचं ते तिथे जाऊन करू, नाहीतर एवढं सिंपलही ओके आहे। त्यानंतर पाणी वगैरे पिली, गॅस वगैरे चेक केला, आणि चला आता मी जात आहोत खानदेशात। वायली गाव आहे बघा, अगदी MP च्या बॉर्डरला। जर तुम्ही कधी ऐकलं असेल तर। अच्छा, वायलीबद्दल नसेल ऐकलं तर मुक्ताईनगर किंवा मग इच्छापूर वगैरे ऐकलं असेल। सो आम्ही इच्छापूरला जातोय आता। प्रवास खरंच खूप लांबचा होता, 2-2.5 तास लागलेत। घरून आम्ही निघालो 6:30 वाजता, आणि आम्ही येऊन पोचलो इथे 8:45 वाजता। आता 8:45 वाजता आलो, आणि खरं तर आम्ही आलेलो आहोत लग्नासाठी, आणि लग्न तुम्हाला माहीत आहे 12-1 नंतर लागतात। सो आरोहीच्या पप्पांचं म्हणणं होतं, इतक्या लांब आलोत आपण, सो मुक्ताईचं दर्शन तर घेतलंच पाहिजे। मुक्ताईनगरला मुक्ताई आहे, त्यापासनं 20-25 किलोमीटरवर जुनी मुक्ताई, त्यानंतर चांगदेव, बरीचशी ही जुनी तीर्थ आहेत। सो तिथे सर्व ठिकाणी आपण दर्शन घेऊ। खरं तर मी जरा कन्फ्यूज होते, पण आरोहीचे पप्पा कॉन्फिडंट होते की तुला हे सर्व दर्शनही घडवतो आणि वेळेत लग्नालाही नेतो, म्हणून मग काय मीही तयार झाले। सर्वात आधी तर आलो नवीन मुक्ताबाईला। सो इथे हे मंदिर आहे, आजूबाजूचा परिसर खरंच खूप सुंदर आहे, मंदिरही खूप सुंदर आहे, आणि देवीची मूर्ती दाखवते चला तुम्हाला आता। म्हणजे इथे आता सर्वच जण शूट करत होते, म्हणून मी शूट केलं आहे, नाहीतर तुम्हाला माहीत आहे मी सहसा मंदिरामध्ये शूट करणं टाळते। पण आणि टाईम बघितला का तुम्ही? फक्त 9 वाजलेत। 9 वाजता आमचं नवीन मुक्ताईचं दर्शन झालं। आणि वेट आधी माझा तर बघा ताल कुठे चाललाय, केस कुठं, साडी कुठे, ॲप्रन घातलेलं। सो आरोहीचे पप्पा बोलले, आधी तू तुझा हा हुलिया चेंज कर, नंतर जे आहे व्हिडिओ वगैरे घे। सो मी लगेच ॲप्रन काढलं, केस जरा व्यवस्थित केले, आणि खरं तर मी जरा बरी दिसत होते असं आरोहीचे पप्पा बोलले, आणि मलाही तसं काहीसं फील होत होतं। सो मस्त दर्शन घेतलं, त्यानंतर तिथनं बाहेर पडलो। एरिया खरंच खूप मस्त आहे, आल्हाददायक, मस्त असा चैतन्याने भरलेला होता, खूप मस्त वाटलं। त्यानंतर आम्ही निघालोत बाहेर जायला। सो तिथे सुरुवातीला बघा ह्या ज्यूटच्या बॅग बघितल्या होत्या, पण प्राईस जरा हाय सांगत होते, पण आरोहीच्या पप्पांचं बार्गनिंग स्किल इथे माझ्या कामात आलं, आणि फक्त 100 रुपीजला मला ही पर्स मिळाली। त्यानंतर आम्ही आलो जुन्या मुक्ताबाईला। ती नवीन मुक्ताईपासनं 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असेल, म्हणजे नक्की मला माहीत नाही, पण इथे ना नवीन बांधकाम चाललेलं आहे, आणि खूप सुंदर अगदी दगडांमधलं बांधकाम आहे। खूप मस्त वाटतं, इथलं वातावरणही खरंच खूप छान आहे, आणि आपल्या अकोल्यापेक्षा, विदर्भापेक्षा ना इथे जरा म्हणजे तापमान कमी जाणवत होतं, आणि केळीच्या बागा असल्यामुळे देखील थंडावा असेल बहुतेक। मंदिराचा परिसर बघताय तुम्ही, छान नवीन बांधकाम असल्यामुळे तर थंडगार होताच, पण दगडाने बांधलेलं असल्यामुळे तो आणखी अट्रॅक्टिव्ह आणि मस्त शांत वाटत होता। सो ह्या नवीन मुक्ताई आहेत, इथेही दर्शन घेतलं। इथलं मंदिर खरंच खूप आवडलं। तिथल्या पुजारींनी अगदी शेतातनं तोडून आणलेली ही पिकलेली केळी दिलीत, आणि तीच मस्त आम्ही इथे खात बसलेलो होतो। आणि माहीत आहे का, झाडांना पिकलेल्या केळींची चव काही वेगळीच असते बरं का। मी याआधीही माझ्या मामाच्या गार्डनमध्ये आहेत बघा केळीचे झाडं, तीही केळी खाल्लीत, आणि ही केळी, आपण जी केळी विकत आणतो ना त्यापेक्षा कितीतरी पटीने ही गोड असतात। आता केळी खाऊन झाली, आता इकडे तिकडे तर काही त्याची साल मी फेकू शकत नव्हते, म्हणून पर्सला जे बॉटल होल्ड करायचं असतं ना, मी त्यामध्येच ती सालं ठेवली। आरोहीचे पप्पा ओरडतही होते माझ्यावर, स्नेहा पर्स खराब होईल। म्हटलं म्हणजे परिसर गंदा झाल्यापेक्षा आपली पर्स झालेली बरी, आपण ती क्लीन करू शकतो।
सो असं काहीसं मंदिर आहे, खूप सुंदर आहे. आता तुम्ही जर या साईडचे असाल तर मला कमेंट करून सांगा, नसाल तर चला आज माझ्याच्याने तुम्हालाही मुक्ताईचं दर्शन घडलं. आता इथनं सरळ लग्नाच्या मंडपात जायचं असं जे आहे माझं चाललेलं, पण आरोहीच्या पप्पांचं होतं चांगदेव तेवढा राहिला की मग आपल्या मनात राहून जाईल, इतक्या लांब आलं आणि आपण दर्शन नाही घेतलं, चल तेही दर्शन घेऊन येऊ. जसं मी बोलले आजूबाजूला केळीच्या बागा होत्या, त्यामुळे ना मोह आवरला नाही. एका ठिकाणी ह्या केळी अशा तोडून ठेवल्या होत्या. सो तिथे एक काका होते, त्यांची परमिशन घेतली आणि त्यातल्या ज्या पिवळ्या पडलेल्या केळी होत्या त्या जरा घेतल्या. म्हटलं बघू पिकलेल्या असल्या तर खाता येतील. तसंही आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करून काही घरनं निघालेलं नव्हतोच. सो असं करत करत फायनली आम्ही येऊन पोचलो. म्हणजे मी सांगू शकत नाही तुम्हाला, इतकं कन्फ्युजन आम्हाला तर वाटलं आम्ही हरवलो. नवीन मुक्ताबाई झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं चांगदेवाला. दोन्ही मुक्ताबाईचं दर्शन घेताना ना मला जाणवत होतं की मी लहानपणी ज्या मुक्ताबाईच्या दर्शनाला आलेली त्या ह्या दोन्हीही नाहीत. मी आरोहीच्या पप्पांना बोलत होते मला त्या मुक्ताबाईला जायचं, पण आरोहीच्या पप्पांचं होतं की नाही गं बाई ह्या दोनच आहेत, चल तुला चांगदेवाला नेतो आणि सरळ आपण लग्नाला जाऊ. सो मी जरा कन्फ्यूज होती, पण बोलून काही दाखवत नव्हती. पण आम्ही असं काही भरकटलो. ॲक्च्युली आत्ता हे जे मंदिर दिसतंय तुम्हाला हे चांगदेवाचं आहे, पण हे शोधता म्हणजे आधीच आम्हाला हे दिसलं, पण हे ते नवेच असं आम्हाला वाटलं आणि आम्ही इतकं आत शिरलो. तिथे रस्त्याच्या दोन्ही साईडला अगदी घनदाट केळीच्या बागा, माणसाचा पत्ताच नाही. कोणाला काय विचारावं काही कळत नव्हतं. गुगल मॅप चालत नव्हता आणि आम्ही सरळ नुसतं म्हणजे गाडी घेऊन फिरत होतो इकडून तिकडे. कोणी काहीच सांगायला म्हणजे नव्हतंच तिथे, तर विचारणार कोणाला. भरपूर फिरल्यानंतर फायनली आम्ही जाऊन पोचलो मेहूंच्या मुक्ताबाईला. कारण माझी इच्छा होती ती आणि देवीने माहीत नाही आम्हाला म्हणजे भरकटवलं आणि स्वतःच्या दर्शनाला घेऊन आली. तिथे दर्शन घेतलं, तिथे काही फारसं शूट केलं नाही. तिथनं आलोत आम्ही इथे फायनली चांगदेवाला. चांगदेवांचं मंदिर माहिती आहे का, पूर्ण दगडात, इतकं सुंदर कोरीव काम. अगदी त्या दगडांमध्येच दिवे ठेवायसाठी ही व्यवस्था केलेली, इतकं छान वाटलं बघून. आणि तुम्हाला माहीत नसेल तर सांगते, महान संत वारकरी संप्रदायातले निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या संतांबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. संत ज्ञानेश्वर यांची जी धाकटी बहीण होती मुक्ताई, ती फक्त 8 वर्षाची असताना चांगदेवाने तिला आपलं गुरु मानलं होतं. चांगदेव माहीत आहे का, योगशास्त्राच्या अभ्यासाने 1400 वर्षाचं आयुष्य जगलेत आणि त्या 1400 वर्षाच्या व्यक्तीने जे आहे मुक्ताबाईंना स्वतःचं गुरु जे आहे बनवलं होतं. आणि अशी काहीशी स्टोरी आहे. मुक्ताबाईंची समाधीही इथेच आहे आणि चांगदेवांची सुद्धा इथेच आहे. आणि या नदीच्या काठावर गेल्यावर तर म्हणजे इतकं छान फील होतं, काय सांगू. पूर्णा आणि तापीचा या 2 नद्यांचा इथे संगम आहे. नदीचं पात्र पाहून तर मला आपल्या विदर्भाची आठवण झाली. आपल्याकडच्या नद्या तर कोरड्या ठणठणीत झाल्यात, पण इथे मात्र मस्त हिरवळ होती. नद्यांना भरपूर पाणी होतं. पण इथनं निघण्याची मी पटपट घाई केली, कारण लग्न होतं नंदेकडे आणि मग ननदबाईंचा विषय भारी, तुम्हाला माहीत आहे. थोडंफार लेट झालं असतं तर मग माझं काही खरं नसतं आणि इकडेही बंधुप्रेम उतवालं असतं आणि तुझ्यामुळेच मग लेट झालं वगैरे म्हणजे बरंच ऐकावं लागलं असतं. बरं आल्या मस्त जेवणावर ताव मारला. इकडे खानदेशात लग्न म्हटलं म्हणजे एकतर असतं वरण भिट्टीचं बेत किंवा मग कांद्याची भाजी, वरण भात पोळीचा बेत. इथे मस्त कांद्याची भाजी होती आणि वर्षभरानंतर ती खात होती, त्यामुळे मस्तच म्हणजे काय सांगू तुम्हाला. मला तर असं वाटत होतं किती जेवू आणि किती नको. आल्या जेवण केलं. त्यानंतर लग्नाला बराच वेळ होता, सर्व बायका तयार होत होत्या. सो माझ्या जाऊबाईंनी बघा इथे मला कामाला लावलं. त्यांना काहीतरी हेअरस्टाईल करून हवी होती. खरं सांगू का, वेळेवर काही सुचत नव्हतं, कारण प्रवास भरपूर झालेला होता. आल्या जेवायला बसलो. आता तर असं होत होतं काय करू काय नको, पण त्यांना रेडी करून पाहिजे होतं. सो त्यांना असं काहीसं रेडी केलं. जवळून म्हणजे क्लिप घ्यायचं काही लक्षात आलं नाही, पण खरंच हेअरस्टाईल मस्त झाली होती. त्यानंतर बाहेर पेंडॉलमध्ये येऊन बसलो. इथे माझ्या जाऊबाई, त्यांच्या बहीण, माझ्या मोठ्या जाऊबाई, छोट्या ननदबाई, मावस जाऊबाई, आता सर्वजणी एकत्र आहोत म्हटल्यावर मग गप्पा गोष्टींचं तर काही विचारूच नका. मस्त गप्पा गोष्टी रंगात आल्या आणि तेवढ्यात नवरीची एंट्रीही झाली.
छान मस्त धमाकेदार एंट्री घेतली नरदेव नवरींनी. त्यानंतर डान्सही खूप छान झाला आणि सर्व मस्त फ्लोमध्ये हळूहळू चाललेलं, कारण जेवणाआधी झालेली होती त्यामुळे त्यांना घाई गडबड करणारं कोणी नव्हतं आणि ही गोष्ट मला खरंच फार आवडली. त्यानंतर लगेच मंगलाष्टक स्टार्ट झाल्यात. मंगलाष्टक चालू झाल्या आणि माहीत नाही का मी इमोशनल झाले आणि प्रत्येक वेळेस माझ्यासोबत असंच होतं. मंगलाष्टक स्टार्ट झाले की मला माझे दिवस आठवतात आणि डोळं म्हणजे गळायला जरी नाही लागलेत ना तरी मन आतनं गळायला लागलेलं असतं. पण लग्न खरंच खूप मस्त पार पडलं. आणि इथे माहिती आहे का, म्हणजे मी या एरियामध्ये पहिल्यांदा आलेली होती. सो त्यामुळे मी कोणाला ओळखत नव्हती आणि मलाही बरीचशी लोकं ओळखत नव्हती. सो माझ्या जाऊबाई प्रत्येकीसोबत माझं इंट्रोडक्शन करून देत होत्या. सो सर्वांसोबत बोलता बोलता भरपूर वेळ गेला. त्यानंतर स्टेजवर आलोत नरदेव नवरीला आशीर्वाद द्यायला आणि तिथेही थोडा वेळ घालवला आणि त्यानंतर जे आहे आम्ही जवळपास 5 वाजता तिथनं निघालोत आणि 7:30-1 वाजेपर्यंत जे आहे घरी येऊन पोचलोत. आल्या आल्या आधी गार्डनमध्ये गेले, कारण भरपूर दिवस झालेत गार्डनकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष होतं आहे आणि माझी अवस्था इतकी विचित्र झालेली आता मी तुम्हाला सांगू शकत नाही. इतका लांबचा प्रवास तोही बाईकने मी पहिल्यांदा केला होता. त्यामुळे आणि चला आता ॲक्च्युली कानातले दाखवते आहे मी तुम्हाला, कारण हे ना एडीचे आहेत आणि किती वर्ष झालेत जसेच्या तसे आहेत. म्हणजे प्राईजनुसार वर्थ इट आहेत. हे 450ला घेतले होते तेव्हा माझं मन कुठे असेल मला माहीत की 450चे कानातले घेतेच नाही तू. पण खरंच ते पैसे माझे कामी आलेत. कानातले अगदीच जसेच्या तसे आहेत. बरं चला आता खूप दमली आहे मी, यानंतर मी काही शूट करू शकत नाही, म्हणून आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथे संपवते आणि होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट करा. जास्तच आवडला असेल तर हाईपही करा आणि कोण कोण मुक्ताईला यापूर्वी जाऊन आलेला आहे किंवा कोण कोण त्या भागातला आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला आता भेटते तुम्हाला उद्या अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय.